डीमॅट अकाउंट म्हणजे नेमकं काय? तर जर याला सगळ्यात सोप्या सरळ शब्दात समजून घ्यायचं असले ना, तर बघा, समजा आपल्याकडे पैसे आहेत ₹1,00,000-2,00,000 तर आपण काय करतो ते बँकेमध्ये जमा करतो. आपण आपल्याकडे सुद्धा होऊ शकतो, पण आपण काय वाटतंय पैसे फाटते, हे होते, ते होते, हरपून जाते, चोरीला जाते म्हणून आपण बँकेत जमा करून ठेवतो. पण शेअर जेव्हा आपण घेत होतो ना, तर शेअर्सचं तशीच गोष्ट आहे. पहिल्या टायमामध्ये आपण जे शेअर्स घ्यायचो ना, तर ते आपल्याला शेअर्सचं प्रमाणपत्र द्यायचं. एखादा आपण शेअर्स घेतलेत, तर त्याचं प्रमाणपत्र भेटायचं, सर्टिफिकेट असायचं, कागदाचं प्रमाणपत्र. तर कसं व्हायचं पहिले प्रमाणपत्र हरपायचं, कुणाचं फाटायचं. आता कागद असल्यामुळे खराब होऊन जायचं. मग त्यामुळं सरकारनं 1996च्या नंतर जे बी आपण शेअर्स घेतो, ते डिजिटल फॉर्मॅटमध्ये स्टोअर करण्यासाठी डीमॅट अकाउंटची सुरुवात केली होती. आता बघा, आता डीमॅट अकाउंट तर कळालं काय असते. तर आता याच्यामध्ये शेअर्स घ्यायचे कसे असते आणि कुठं खोलायचे असते शेअर्स. तर बघा, डीमॅट अकाउंट खोलण्यासाठी आपल्या इंडियामध्ये जनरली 2 एंटिटी आहेत. म्हणजे 2 तुम्ही त्याला सगळं सोप्या भाषेत बँक समजा. म्हणजे एक बँक आहे एन-एस-डी-एल आणि एक आहे सी-डी-एस-एल. तर आता ह्या 2 बँक आहेत. त्यामध्ये आपण डीमॅट अकाउंट खोलू शकतो. परंतु आपण त्यामध्ये डायरेक्ट अकाउंट खोलू शकत नाहीत. त्या बँकेमध्ये आपलं अकाउंट खोलण्यासाठी आपल्याला एखाद्या ब्रोकर थ्रू अकाउंट खोलावं लागत असते. आता कोणता ब्रोकर आहे बघा, ज्या प्रकारे तुम्ही नाव ऐकलं असेल झेरोधा आहे, अपस्टॉक आहे, ग्रो आहे, मोतीलाल ओस्वाल अशा प्रकारचे जे ब्रोकर असतात ना, याच्या थ्रू आपण त्याच्यामध्ये अकाउंट खोलू शकतो आणि आपण जे बी शेअर्स विकत घेतो, तर ते त्या डीमॅट अकाउंटमध्ये स्टोअर होत असतात. आता आपण तुम्हाला माहिती मोबाईलमध्ये आजकाल ॲप झाले सगळे. झेरोधाचा ॲप आहे, अपस्टॉकचा ॲप आहे. सगळे जे ब्रोकर आहेत त्यांचे ॲप्स आहेत बघा. आपण त्यांचे ॲप्स घ्यायचं, त्याची के-वाय-सी करून डीमॅट अकाउंट ओपन करायचं. ओपन झाल्यानंतर आपण जे बी समजा शेअर्स विकत घेतो, ते त्या डीमॅट अकाउंटमध्ये आपल्याला दिसते समजा. याचा अर्थ असा नाही की आपले समजा झेरोधाकडे शेअर्स आहेत, आपले झेरोधाच्या अकाउंटमध्ये. ते झेरोधा फक्त एक ब्रोकर आहे समजा उदाहरणार्थ घ्यायचं. झेरोधा, अपस्टॉक्स हे सगळे ब्रोकर आहेत. आपण याच्या थ्रू फक्त 2 कंपनी आहे समजा, एक एन-एस-डी-एल आणि एक सी-डी-एस-एल. याच्यामध्ये आपले स्टॉक्स जे शेअर्स विकत घेतो, ते दोन्हीपैकी एका कंपनीमध्ये आपले जमा असतील. जे ब्रोकर ज्या बँकसोबत टाइप समजा आहे, ते त्याच्यामध्ये आपले शेअर्स हे असते, जमा असतील. तर मित्रांनो, मला आशा करून तुम्हाला समजलं असेल, की शेअर म्हणजे डीमॅट अकाउंट म्हणजे काय? सिंपल. पैसे ठेवायचे बँकमध्ये, शेअर्स ठेवायचे डीमॅट अकाउंटमध्ये. असं सिंपल गोष्ट आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा. भेटूत आपण पुढच्या अशाच माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. धन्यवाद.